नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपला खूपच आगळा-वेगळा टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहोत। खरं तर हा टॉपिक आपल्या विषयाशी रिलेटेड नाही आहे, पण आपली यूट्यूब फॅमिली एवढी मोठी आहे की मला या यूट्यूब फॅमिली थ्रू, या माध्यमा थ्रू तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे। कारण आज जर आपण तो विषय डिस्कस केला नाही, आजच्या परिस्थितीमध्ये हा विषय एवढा गंभीर बनला आहे, जर आपण आज त्याच्यावर काही सोल्युशन शोधलं नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी ते खूपच त्याच्यावर किती वाईट परिणाम होतील हे आपण आज अंदाजा सुद्धा लावू शकत नाही। आणि या विषयासाठी आपण असं किती दिवस गव्हर्नमेंटला किंवा दुसऱ्यांना दोष देणार आहोत, दुसऱ्यांना जबाबदार म्हणणार आहोत। खरं तर जबाबदारी तर आपली पण आहे ना। या विषयावरती आधीच आपले सयाजी शिंदे सर, नाना पाटेकर सर आणि अरविंद जगताप सर यांनी तर खूपच चांगली कामगिरी चालू केलेली सुद्धा आहे। पण फक्त ते त्यांचंच काम आहे का? हे आपलं पण तर काम आहे, ही आपली पण तर जबाबदारी आहे, आपली पण तर पुढची पिढीसाठी काहीतरी जबाबदारी आहे ना। म्हणूनच आज आपण हा विषय डिस्कस करणार आहोत। तर तो विषय असा आहे की तासभर ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव म्हणतो आणि आपल्याला जे आयुष्यभर ते झाड आपल्याला फुकट ऑक्सिजन देत असतात त्यांना मात्र आपण तोडतोय। तर या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला झाडांचं महत्त्व तर समजलंच असेल। कारण आज जर तुम्ही दुपारी बाहेर गेले, 12-1 वाजेला तुम्ही बाहेर निघून बघा, एवढी भयानक शांतता वाटते, असं वाटतं की कुठेतरी संचारबंदी चालू आहे किंवा की नवीन लॉकडाऊन सुरू झालं, कुणीही तुम्हाला दिसणार नाही। तर जर दुपारी आपण बाहेर निघालो तर आगीसारखी शक आपल्याला लागते, स्किन जळायला लागते। तर हे कशामुळे? कुठेतरी झाडांच्या अभावामुळे। तर या व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच की मला तुम्हा सगळ्यांना मेसेज द्यायचा आहे। मी तर ठरवलंय की आता पावसाळा सुरू होईल तेव्हा जास्तीत जास्त झाडं लावायची आणि त्यांची काळजी घ्यायची, फक्त लावायची नाही, लावून सोडून नाही द्यायची, त्यांची आपल्या पोटच्या लेकरांसारखी काळजी पण घ्यायची। आणि तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती करते की तुम्ही सुद्धा किमान 10 झाडं तरी लावा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, तुमच्या घराबाहेर किंवा शेतामध्ये। आणि ती फक्त लावू नका की त्यांची काळजी सुद्धा घ्या। कारण आपल्याला काय होतं, आपण झाडं लावतो पण नंतर आपल्याला त्यांना बादलीभर पाणी टाकायचा सुद्धा कंटाळा येतो। तर असं न करता तुम्ही ती झाडांची आपल्या पोटच्या पोरांसारखी काळजी घ्या, तेव्हाच ती झाडं आपल्या पुढच्या पिढीला फायदेमंद राहतील। कारण जर आपण आज याच्यावरती पाऊल उचललं नाही, याच्यावरती सोल्युशन काढलं नाही तर पुढे एवढी भयानक परिस्थिती होणार की आपल्या पुढच्या पिढीला पाऊस बघायला सुद्धा, अनुभवायला सुद्धा भेटणार नाही आहे। म्हणून आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी आपण एवढं करूच शकतो, 10 झाडं तरी आपण किमान लावूच शकतो। तर तुम्ही मला कॉमेंट करा की हो मॅडम, आम्ही हे करणार आहोत, आम्ही 10 झाडं काय जास्तीत जास्त जेवढं शक्य होईल तेवढं झाडे लावण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि माझा हा व्हिडिओ जर इन्फ्लुएन्सर सुद्धा बघत असतील, यूट्यूबर सुद्धा बघत असतील तर त्यांना सुद्धा विनंती की तुम्ही सुद्धा एक व्हिडिओ बनवा, तुमच्या ऑडियन्सला सांगा की झाडं लावा आणि झाडे जगवा। हाच मेसेज मला या व्हिडिओ मार्फत द्यायचा होता। आणि दुसरं म्हणजे आपल्या मुलांचा जेव्हा वाढदिवस येतो तेव्हा वाढदिवसाच्या दिवशी मुलांच्या हातून आपण एक झाड लावू शकतो, म्हणजे मुलांनाही त्या झाडाचं महत्त्व समजेल आणि जसं जसं बाळ मोठं होईल तसं तसं ते झाडही मोठं होईल। बाळालाही काळजी कशी घ्यायची, झाडांची काळजी घेण्यामार्फत दुसऱ्यांची कशी काळजी घ्यायची ते सुद्धा तो शिकेल। म्हणून नक्की करा की आता जेव्हाही तुमच्या मुलांचा वाढदिवस येईल तेव्हा त्यांच्या हातून एक झाड नक्की लावून घ्या आणि रोज त्यांना त्याला पाणी टाकायचं, त्याची काळजी घ्यायची सुद्धा सवय लावा। काय मग ठरवताय ना माझ्यासोबत की आम्ही झाडे लावणार आणि झाडे जगवणार सुद्धा। जसं आपण उन्हाळ्यामध्ये गाडी लावायला झाड शोधतो ना, तसं आता पावसाळ्यात आपण झाड लावायला जागा शोधली पाहिजे। म्हणून मला कॉमेंट नक्की करा की तुम्ही किती, सर्वजणांनी कॉमेंट करायलाच पाहिजे, कारण हा खूपच गंभीर विषय आहे आणि याच्यावर आपण पाऊल उचललंच पाहिजे। प्रत्येकाची जबाबदारी आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतंय माझ्या या विषयावरती ते कॉमेंट करून नक्की सांगा। तर या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल, तुम्ही ऑब्झर्व केलंच असेल की 50च्या वरती सगळ्या स्टेटमध्ये टेम्परेचर गेलेला आहे आणि दिल्लीची परिस्थिती तर या सगळ्यांहून भयानक आहे। आणि हेच जर असं चालू राहिलं आणि टेम्परेचर जर 60ला पोहोचलं तर आपल्याला माहितीही नाही की त्याचे किती वाईट परिणाम होणार आहेत। ते एसी सुद्धा काम करणार नाही, फॅन सुद्धा काम करणार नाही। आज आपल्याला वाटतंय की अरे आहे ना आपल्या घरात एसी, आपण एसी मध्ये तर बसलेलो आहोत ना, पण नाही, 60च्या वरती जेव्हा टेम्परेचर जाईल तेव्हा एसी सुद्धा काम करणार नाही। म्हणून हा खूपच गंभीर विषय आहे आणि मला वाटलं की आज तुमच्यासोबत हा डिस्कस करावा। तर तुमचं काय मत आहे याबद्दल ते मला कॉमेंटमध्ये नक्की डिस्कस करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला, आपण जेव्हा लहान होतो किंवा आधी
4-5 वर्ष आधी म्हणा, आपल्याला असं उडताना पक्ष्यांचा थवा कितीदा आपण दिसायचा, पण आता कुठंतरी आपण किती दिवस झाले, आपण जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल तर पक्ष्यांचा असा थवा सुद्धा आपल्याला उडताना दिसत नाही. एखादा पक्षी दिसला तर दिसला. म्हणजे काय, एवढी भयानक स्थिती आजच झालेली आहे. आणि जर आपण आजही याच्यावर काहीच असेच हात धरून बसून राहिलो तर पुढे खूपच भयानक परिस्थिती होणार आहे आपल्या मुलांसाठी, आपल्या पुढच्या पिढींसाठी. म्हणून काय म्हणताय, तुम्हाला काय वाटतंय ते मला कॉमेंट नक्की करा. आता मला इथे अरविंद सरांची एक कविता आहे ती आठवली. हीच कविता सयाजी शिंदे सरांनी सुद्धा ऐकवली होती, तीच मी तुम्हाला आज ऐकवणार आहे. या कवितेमार्फत एवढं झाडांचं महत्त्व समजेल की आपल्या मुलांना सुद्धा ही कविता पाठ करून घ्या, म्हणजे त्यांनाही झाडांचं महत्त्व कळेल. सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो, पण झाडे उगवतात तेव्हा मात्र चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देतं, फूल देतं, पान देतं, पक्ष्यांना उघडं रान देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं. सगळ्या गोष्टी देतं झाड, आईच्या प्रेमानं फक्त झाडच करतं आपले लाड. झाड आहे औषध, झाड आहे देव, झाड आहे औषध, झाड आहे देव. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी किमान 10 झाडं लावून ठेव, कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे, कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे. तर उन्हाळ्यात फक्त सावली शोधू नका, तर सावली निर्माण करा. झाडांचं महत्त्व तर आपल्याला कळलंच आहे, म्हणून आता फक्त सावली नका शोधू, तर सावली निर्माण करण्याची गरज आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही माझ्या म्हणण्याशी सहमत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, शक्य तेवढे लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. म्हणून आता पावसाळा सुरू होते तर आपण सगळ्यांनी मिळून ठरवू की आपल्याला शक्य होईल तेवढं आपण झाडे लावू, आणि फक्त लावणार नाही तर त्यांची आपल्या फ्रेंड्ससारखी, आपल्या पोटच्या लेकरांसारखी त्यांची काळजी सुद्धा घेऊ. काय म्हणता मंडळी, सहमत आहात ना? कॉमेंट नक्की करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त कॉमेंट आल्या पाहिजेत, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चांगला मेसेज पाठवतोय, कारण आजच्या परिस्थितीसाठी तो गरजेचा सुद्धा आहे. म्हणून जास्तीत जास्त लाईक करा, शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या अनमोल वेळामधून थोडा वेळ काढून कॉमेंट नक्की करा की तुम्हाला या विषयावरती काय वाटतं. थँक्यू सो मच.